नमस्कार, मी हर्षद माने. तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्र 60 वर्षांचा झाला. 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश महाराष्ट्रामध्ये आला होता. या दिवशी काही एक उपक्रम करावा असं माझ्या मनामध्ये आलं आणि ज्याप्रमाणे आपण शिवछत्रपतींच्या महानिर्वाण दिनी त्या दिवसाचं वर्णन करणाऱ्या 3 साहित्यकृतीतील उतारांचं वाचन केलं होतं, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं वर्णन करणाऱ्या एखाद्या साहित्यातील काही उतारांचं वाचन आपल्यासमोर करावं असं माझ्या मनामध्ये आलं. महाराष्ट्रावर वास्तविक प्रचंड साहित्य उपलब्ध आहे. मात्र ज्या साहित्याची मी आज निवड केली आहे आपल्यासमोर वाचनासाठी ते आहे गो. नी. दांडेकरांचं महाराष्ट्र दर्शन. गो. नी. दांच्या लिखाणावर आपण सगळे फिदा आहोत. त्यांच्या लिखाणांवर आपल्या पिढ्या पोचल्या गेल्या. त्यांच्याकडे अनुभवाचं प्रचंड मोठं संचित आहे. ते महाराष्ट्र फिरले, गडकिल्ले फिरले, पुन्हा पुन्हा फिरले, डोळसपणे त्यांनी बघितलं सगळं. पण जो दुग्ध शर्करा योग मला वाटतं त्यांच्याकडे आहे तो हा की त्यांची सिद्धहस्त लेखणी, त्यांच्यावर सरस्वती प्रसन्न आहे. त्याच्यामुळे जे अनुभवाचं गाठोडं त्यांच्याकडे होतं ते त्यांनी तितक्यात सुंदर, लालित्यपूर्ण, सालंकृत शब्दांमध्ये आपल्यासमोर उघडलं. आणि आपण सुदैवी आहोत की आपण मराठी आहोत, की आपण या साहित्याचं, दर्जेदार साहित्याचं वाचन आपण मराठीमध्ये करू शकलो, त्याचा आपण उपभोग घेऊ शकलो. तर आपण सुरू करूया महाराष्ट्र दर्शन. महाराष्ट्राचा प्रत्येक धोंडा रोमहर्षक प्रसंगाचा साक्षी. त्याला जर कधी काही जिभा फुटल्या तर तो जे सांगेल ते ऐकून प्रेते उठतील, कबंधे जिवंत होतील, षंढांच्या अंगी वारे संचारेल. असा सांस्कृतिक आणि समरतीर्थांचा महाराष्ट्रात अपूर्व योग घडून आला. स्वातंत्र्य प्रियता ही तर महाराष्ट्राची अंगिक प्रवृत्ती. अंग्रेजांना संपूर्ण भारत जिंकण्यापूर्वी शेवटची लढाई इथल्याच ठेंगण्या काळसर मावळ्यांची खेळावी लागली. ती युद्धश्री, ती रग, तो आवेश अजूनही मावळला नाही, कधी मावळेलसे दिसतही नाही. हा गुण डोंगरावरून वाहत येणाऱ्या भराट वाऱ्याचा आहे, कृष्णा, कोयना, पवना, भीमेच्या पाण्याचा आहे. तेव्हा महाराष्ट्र श्रीमंत आहे, स्वाभिमानी तर आहेच आहे, कणखर आहे, चिवट आहे, मोडेल पण वाकणार नाही, मित्रांसाठी जीव देणारा आहे, भक्तिभावाने गहिवरणारा आहे, लढताना प्राण तळहाती घेणारा आहे, थोडासा भांडखोरही आहे, थोडीशी हिरवटपणाची झाक आहे, पण किती चंद्रावरल्या डागाएव. ज्याने महाराष्ट्रावर लोभ केला त्याच्या पायतळी आपला जीव अंथरण्यापुरता तो भोळाही आहे, आतिथ्यशीलही आहे. किंबहुना तो आहे गिरीशिखरांच्या दैवतासारखा, शंभू महादेवासारखा. संतापला तर त्रिभुवने पेटवेल, संतुष्ट झाला तर कारुण्याची गंगा वाहावी. त्या महाराष्ट्राचे हे दर्शन. या पुस्तकाचं वाचन करावं ते गो. नी. दांच्या प्रस्तावनेपासूनच. अतिशय सुंदर आहे. नमन. मी अंगठ्या एवढा माणूस, आभाळा एवढ्या महाराष्ट्र पुरुषाचे दर्शन लिहायला धजलो. माझे हे निर्गुडीचे त्रिदळ महाराष्ट्र देवतेच्या अंगुष्ठावरही धड पोचू शकले की नाही कोण जाणे. मी चवड्यावर उभा राहून ते व्हायचा यत्न मात्र केला आहे. मी गेली 30 वर्षे महाराष्ट्र पाहिला आहे. उन्हात तापत बसलेला, पावसात भिजत असलेला, थंडीने काकडत असलेला, रात्री बेरात्री पायी रखडत, धुळीने अंगमाकीत, उपाशी तापाशी असा महाराष्ट्रभर हिंडलो आहे. 70-80 किल्ले पाहिले आहेत, डोळसपणे पाहिले आहेत. 100 डोंगर पालथे घातले आहेत, कड्यांवरून धडपडलो आहे, ठेचकाळलो आहे, नद्या दुधडी भरून वाहत चाललेल्या डोळेभरी न्याहाळल्या आहेत. ज्वारीतली वाळके शोधीत चिराळली शेते पालथी घातली आहेत. इथल्या माळरानावरच्या सौंदड हिरवांच्या सावलीत तोंड लपवून उन्हाच्या झळा टाळल्या आहेत. अनेक खेड्यातल्या मारुतीच्या देवळातून हातपाय पोटाशी घेऊन रात्र झोपलो आहे. पहाट फुटताच चालू लागलो आहे. अनेक वस्त्यांच्या आश्रयाने उघड्या आभाळाखाली चांदण्या मोजीत रात्री घालवल्या आहेत. किती किती ठिकाणं आठवत आहेत. पाणवठे, स्मशानाच्या चिंचा, ओसाड देवळे, किती किती माया माऊल्यांनी मला अन्न देऊन जगवले आहे. तेव्हा तर त्यांचे उपकार मानू शकलो नाही, म्हणून आता मानेन म्हणतो. मी पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या महाराष्ट्राचे दर्शन लिहून त्यांचे ऋण फेडी. पण सबुद्धीने जाप पुसला की तू पाहिलास त्याच्या शतसहस्त्रपट महाराष्ट्र तर तुला कळलाच नाही.
तुझे महाराष्ट्र संबंधीचे ज्ञान आहे हातातल्या आचमना एवढे, आणि महाराष्ट्र आहे समुद्रा एवढा. तू महाराष्ट्राला कवेत कसे घेशील? चिंतेने काळंजून बसलो तो आठवली ज्ञानोबांची एक ओवी. त्यांनी म्हटले की सूर्य साऱ्या सृष्टीवर प्रकाशाचे झोत टाकतो, तरी त्याला काडवातीने आपण ओवाळतोच ना. समुद्रात अर्घ्य नाही का देत? मग धीर आला. म्हटले की माझी दुर्बळाची ही शब्दपूजा महाराष्ट्र पुरुष खात्रीने रुजू करून घे. आणि हा काही महाराष्ट्राचा संदर्भ ग्रंथ नव्हे. महाराष्ट्रभर हिंडत असता एका उन्हाळ भटक्याच्या मनावर जी प्रतिबिंबे उमटली त्याचे हे शब्दचित्र आहे. त्या मनाच्या फळ्यावर काही माहिती चुकीची नोंदली गेली असेल, कुठे याचे शेपूट त्याला लागले असेल, त्याचे याला कित्येक संदर्भ चुकले असतील, त्यांचे विस्मरण झाले असेल, होईना का? त्यामुळे फारसे काही बिघडत नाही. महाराष्ट्र पुरुषाच्या पूजेसाठी एवढे पुरे. इथेच ऋणनिर्देश करायला हवा. मी अनेक रात्री खेड्यापाड्यातून म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या तोंडून महाराष्ट्राची कथा ऐकण्यात घालवल्या आहेत. नांगरामागे हरभरा पेरीत हिंडलो आहे, कुळव हाकला आहे, कोळपे धरले आहे, असे किती किती केले आहे. त्या त्या शास्त्रातल्या माझ्या साऱ्याच गुरूंचे ऋण माझ्या मस्तकी आहे एवढे म्हटले की पुरे. सदुभाऊ जोगळेकरांचा सह्याद्री तर माझ्या पारायणातला ग्रंथ. तीच कथा आत्रेयांच्या गाववाड्याची. त्यांची हावरटासारखी पारायणे करून मी माझी माहिती त्यांच्या माहितीशी ताडून पाहिली आहे. असेच माझे आवडते पुस्तक भाव्यांचे पेशवाईकालीन महाराष्ट्र. पण आवडत्यांचे ऋण मानायचे नसते, तो केवळ उपचार ठरतो. अशा या मधुकरी मागून जमवलेल्या अन्नाच्या नैवेद्याने माझा महाराष्ट्र पुरुष संतुष्ट होतो. गोपाळ नीलकंठ दांडेकर. त्यांचं दुसरं प्रकरण घेतो वाचायला मी. सह्याद्री स्तोत्र. तर शास्त्रज्ञांच्या मते आपला हा महाराष्ट्र या जातीचा कवच प्रदेश आहे. फार पूर्वी कधीतरी झालेल्या एका भूकंपामुळे या प्रदेशाची रचना झालेली आहे. या कवचाच्या अंतरंगाचे अस्फुट दर्शन आपल्यालाही घडू शकते. आपण आपल्या पर्वतमालांवर एकदा सहज नजर टाकावी. सह्याद्रीचे थर एकदा नीट न्याहाळावे, म्हणजे आपल्या ध्यानी येईल की वरवर पाहता जरी हा पाताळावेरी गेलेला काळा कभिन्न पाषाण एकसंध वाटत असला तरी वस्तुतः तो तसा नाही. हे थरावर थर रचले आहेत. मोठमोठ्या नद्यांच्या दरडी अशाच रचलेल्या असतात. तळाशी एक संस्कृती नांदलेली असते. पुढे येतो महापूर. ते सगळे जीवन पाण्याखाली विलीन होते. वर जमतो चिखलाचा थर. काही वर्षांनी त्या चिखलांवर रोपे रुजतात आणि पुन्हा नवे जीवन उषक कलाची गीते गाते. पुन्हा एकदा महापूर, पुन्हा चिखलाचा थर, पुन्हा नवे जीवन. कृष्णा, तापी, नर्मदा अशा थोर थोर नद्यांच्या काठी असलेल्या जातीच्या दरडी म्हणजे इतिहास संशोधकांना केवढे खाद्य. नेमके असेच प्रचंड पाषाणखंड आपल्याला सह्याद्रीच्या रचनेत आढळतात. हे लाव्हाचे लोट. एकाच वेळी घड्यांवर घड्या पडून थिजलेले. त्यांच्या अंगिक प्रकृतीत फारसा फरक नाही. सगळाच पाषाण काणाकभिन्न. वर कुदळ मारता क्षणी ती उलटायचीच. भूगर्भशास्त्र या पाषाणाला डेक्कन ट्रॅप म्हणतात. आपण ग्रावा म्हणावे. त्या ग्रावाच्या अभावामुळेच भाकडा धरणाचा पाया खणीत 200 फूटपर्यंत पाताळात डोकावावे लागले. आणि कोयना धरण त्या ग्रावाच्या मजबूत पायावर उभे असल्यामुळेच हेळवाक ते पोखळी असा 4-5 मैल लांबींचा बोगदा खणून पाणी नेण्याचा बेत सहज रस्ता आला. किंबहुना सह्याद्रीच्या कुशीत असलेली त्रिभुवन सुंदर लेणी हे त्या ग्राव्याचेच वरदान आहे. अर्थ असा की सह्याद्रीची अंतर्गत रचना अशी स्तरबद्ध आहे. पुण्याहून आगगाडीने मुंबई जात असत उजव्या हाताला राजमाची माळेचे जे डोंगर दिसतात त्यांच्याकडे जरी पाहिले तरीही स्तररचना ध्यानी येऊ शकेल. पण या लावा सिद्धांताहून निराळाच असा दुसरा एक सिद्धांत शास्त्रकारांना अलीकडे सुचला आहे. त्याचे नाव ढालींचा सिद्धांत. शास्त्रज्ञ ज्या कथा सांगतात त्या केवळ हू हू म्हणून ऐकाव्यात एवढेच काय ते. आपला सामान्यांना फारसे कळते किंवा उलगडते असे नव्हे. शास्त्रज्ञ काय म्हणतात की पृथ्वीचा गोळा लाखो वर्षांपूर्वी सूर्यापासून सुटावला तेव्हापासून त्यांच्यावर काही ढाली होत्या. ढाली म्हणजे अभंग प्रदेश, खणखणीत. पहिली ढाल दक्षिण खंडाची, दुसरी हिमालयाच्या पलीकडे सायबेरियात, तिसरी आफ्रिका खंडात. पुढे जेव्हा अंतर्गत उष्णती तेव्हा त्या ढाली होत्या तशाच राहिल्या. बाकी सगळ्या रचनेत मात्र मनस्वी बदल झाले. अगदी काल परवाच शास्त्रज्ञांना आफ्रिकेत सापडत असलेल्या एका वाळवीचा शोध ब्रह्मदेशातही लागला.
यावरून असे अनुमान निघू शकते की हजारो वर्षांपूर्वी का होईना पण अरबी समुद्र अस्तित्वात नव्हता. आफ्रिका खंड आणि भारतखंड हे दोन्ही भूभाग जोडलेले होते. कधी एकदा पृथ्वीचे अंतरुंग ढवळले, त्या ढाली होता तशाच राहिल्या आणि मध्ये निर्माण झाले खिंडार, ते सागराच्या पाण्याने भरून गेले. पुष्पवल्ली. फुलांचे प्रकरण सुरू झाले की अगोदर आठवण व्हायची गुलाबाची. पण ते फूल मूळ महाराष्ट्रातले नव्हे, म्हणून त्याचा विचार न केला तरी चालेल. दुसरे भारतीय महत्त्वाचे फूल म्हणजे कमळाचे. कमळाचे कवीनं किती कौतिक, नाना परींनी त्याचे वर्णन केले. कोणी कमलकलिकेचे, तर कोणी त्याच्या मकरंदाचे, कोणी त्याच्या केसराचे, तर कोणी त्याच्या अलिप्तपणाचे. ज्ञानेश्वरांनी म्हटले की एकदा कमलकलिका गंधाने झाली, तृप्त झाली की तो तिला चोरून ठेवता येत नाही. दुसऱ्या ठिकाणी ते म्हणाले की कमलदलातला केसर कुचुंबू नये म्हणून भ्रमर त्यावर अगदी हळुवार पाय टेकवतो. तुकाराम बुवांनी त्याच्या जळात राहून जळा वेगळे राहण्याच्या गुणाची वाखाणणी केली. एकदा त्यांनी म्हटले, सूर्यविकासनी नेघे चंद्रकळा. अशी ही कमळे महाराष्ट्रात, विशेषतः सह्याद्री सर्वत्र, कोकणात तर विशेषच. कोकणातले तलाव कमळांच्या वेलींनी तुडुंब भरलेले. मोगरा, मालती, चमेली, कुसरी, जाई, जुई, कुंद ही सगळी खास महाराष्ट्राची फुले, अगदी रानावनात सुद्धा फुलणारी, एकदा फुलली की सारे रान धुंद करून टाकणारी. ही सगळी एकाच कुळातली. असाच धुंद करून टाकणारा गंध पारिजातकाचा. हेही झाड रानोवनी फुलणारे. पहाटेच झाडाखाली प्राजक्तीच्या तांबडतेठी फुलांचा नुसता सडा पडलेला असायचा. करवंदीचा गंधही सामान्यपणे चमेलीच्याच जातीचा. असाच मंद मादक गंध चंपकाचा. महाराष्ट्रात चाफ्याच्या नाना परी. पहिली अन महाराष्ट्रात दराखोऱ्यात पसरलेली पर म्हणजे पांढरा चाफा. कुठेही कुणाही माळावरच्या देवळापुढे एक असायची दीपमाळ, महाराष्ट्राचे बोधचिन्ह, आणि दुसरा असायचा पांढरा चाफा. या झाडाचे एक विलक्षण, पार पतझड झाल्याशिवाय फूल उगवायचे नाही, असा साधारणपणे संकेतच. याची शेंग दुधात शिजवायची अन ती सर्पविषावर उतारा म्हणून वापरायची. दुसरा उन्मादकारक गंध म्हणजे हिरवा चाफा. त्याचा सुवास काहीसा पिकलेल्या केळ्यासारखा, काहीसा फणसासारखा. फूल झाडातून ओळखणे, शोधून काढणे कठीण, पण सारा भवताल गंधाने नुसता उसळत जायचा. मंद मोहक गंध सोनचाफ्याचा. फूल दिसायला देखणे. विशेषतः कोकणात बागायतीत घरटी 1-2 रोपी असायचीच. तांबडा चाफा अन कवठी चाफा या चाफ्याच्या आणिक 2 जाती. कोकणात उतारावरून वाहत येणारे पाणी भरपूर. ते बांध घालून अडवले की तेवढ्यापुरता पालापाचोळा अन मावटा त्याच्याबरोबर शेतात थांबायचा. मग त्या मावटाच्या कसावर पिकायचे भात नाना परीचे. हळवे, जिरेसाळ, आंबेमोहर, वरंगल, भडस, धानेसाळ, तांबड भात. कोकणच्या भूमीला म्हणे सीतेने शाप दिला की भूमी जळो. मग शेतकऱ्यांनी दिनवाणी होऊन उशाप मागितला तर सीतामाई म्हणाली, जळो पण पिको. तेव्हापासून कोकणात जमीन भाजायची आणि त्यात रोपी करायची. भाजायचा तो तुकडा नीट करायचा, म्हणजे खाली गौरी करायची. इवले इवले वाळलेले शेणकुटाचे तुकडे करायचे. मग त्यावर कवळ अंथरायचा. कवळ म्हणजे झाडाझुडपांचे तोडलेले आणि वाळवलेले फांदोरे. हा कवळ पातेरीने म्हणजे पालापाचोळ्याने झाकायचा. मग त्यावर टाकायचा गळाठा म्हणजे गवताचा कूट. ही अशी सगळी रचना बारीक मातीने नीट आच्छादून करायची. मग ती दवाने भिजते, मऊ होते. मग एका चांगल्या छान पहाटेस ते पेटवून द्यायचे. पहिला दुसरा पाऊस सरकला की या भाजलेल्या सोंढ्यात तिस्करायचे भात ते हळूहळू रुजायला लागले. फळे मधुर रसाळ. वन्य फळांच्या बाबतीत सह्याद्री आणि सातपुडा दोन्ही श्रीमंतच. वन्य फळे किती म्हणून सांगावी. करवंदे, तोरणे, बोरे, अळू, जांभळे, अंजणे, भोकरे, नीव नाना परी. पण प्रकरण सुरू झाले ते बागायती फळांचे. फळांची आणि फुलांची आवड हे रसिकपणाचे एक अंग. महाराष्ट्राचे रसिकपण घडवण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा प्रमाणात हात. झाले काय की खेड शिवापूरच्या आंब्याच्या बागा केवळ छत्रपतींसाठी आवर्जून लावल्या गेल्या. पुढे मग एवढ्या युद्धांच्या आणि मोहिमांच्या भाऊगर्दीत व्यग्र असूनही छत्रपतींनी फळांचा छंद जोपासला. रायगड भोवती त्यांनी नामांकित आमराई मुद्दाम लावली. केवळ रायगडच नव्हे तर इतरत्र किल्ल्यांवरूनही त्यांनी लागली ती सगळी झाडे जोपासली असली पाहिजे. एरवी रामचंद्र पंत अमात्यांनी आज्ञापत्रात पुढील उल्लेख केलाच नसता.
गडावर झाडे जी असतील ती राखावी. या विरहित जी जी झाडे आहेत ती आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपळ आदी करून थोर वृक्ष, निंबे, नारिंगे आदी करून लहान वृक्ष, तसेच पुष्पवृक्षवल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक जे झाड असेल ते गडावर लावावे, जतन करावे. या अप्रयोजक झाडांच्या लावणीपासून काय लाभ? लाभ आहेच. समयी तितकेही लाकडाचे तरी प्रयोजन असेल आहे की नाही संग्राहक बुद्धी. त्यामुळेच महाराष्ट्राचे चातुर्य वाटले. सगळी प्रकरणं ही अशाच उत्तम साहित्यिक भाषेने भरलेली आहेत, अनुभवाने समृद्ध आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत महाराष्ट्र असल्याचा अभिमान बाळगा. आपण महाराष्ट्रात जन्मलो याचा अभिमान बाळगा आणि या महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाला आपण कसे पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.